नमस्कार, गुड मॉर्निंग. चला तर मग आज आपण बघणार आहोत की बचत ही कशी आणि कोणत्या मार्गाने केली जाते. आपण सगळेच बचत करत आहोत हे मला माहिती आहे. मग कोण एफ-डी करत असेल, आर-डी करत असेल आणि जे काय आपण ट्रॅडिशनल मार्गाने आपण जे काय सेव्हिंग करत आहे, मग त्या सेव्हिंगमधून आपल्याला परतावा किती मिळतो? 7%, 7.5%, 6% हाच परतावा आपल्याला मिळतोय. परंतु जे काय आपली आता महागाई वाढत चाललेली आहे, म्हणजे इन्फ्लेशन जे आपलं वाढत चाललेलं आहे ते प्रत्येक वर्षी जवळजवळ 7 ते 7.25% एवढं वाढत आहे. आणि हे वाढलेलं इन्फ्लेशन बीट करणारी आपली गुंतवणूक आहे का, याचा तुम्ही खरंच बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आणि जर ती नसेल तर मी आज तुम्हाला ज्या आपल्या महागाईला की इन्फ्लेशनला बीट करणारी गुंतवणूक कोणती असेल हे सांगणार आहे, आणि ती आहे म्युच्युअल फंड. ओके. आणि म्युच्युअल फंडमध्ये हे कसं सेफ आहे हे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, कारण बऱ्याच लोकांना मनात शंका आहे, म्युच्युअल फंड हे सेफ्टी आहे का, कशा पद्धतीनं गुंतवणूक करावी आणि काय करावी. तर मी आज तुम्हाला सांगतो की आपल्या राज्य किंवा देशाच्या फायनान्शियल विभागामध्ये मेन 3 पिलर आहेत. त्यामध्ये पहिला पिलर आहे RBI, दुसरा आहे SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आणि तिसरा आहे IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. हे 3 पिलर हे पूर्ण आपल्या फायनान्शियल इंडस्ट्री कंट्रोल करतात. मग RBI काय करतं, तर RBI करत असतं ते सगळ्या बँकांवरती नियंत्रण हे RBIचं असतं. आणि SEBI हे स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडवरती कंट्रोल कुणाचं असेल तर ते असतं SEBIचं. आणि त्यानंतर तिसरं असतं IRDA हे पूर्ण इन्शुरन्स इंडस्ट्रीवरती कंट्रोल करत असतं. आणि आपण जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहोत ती इन्व्हेस्टमेंट ही SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे ती नेहमी सेफच राहणार आहे. कशी असणार आहे? सेफ असणार आहे. आणि ती सुरक्षितही राहणार आहे. मार्केटनुसार जरी त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होत असेल तरी जर आपला इन्व्हेस्टिंग गुंतवणुकीचा कालावधी हा जर 5 वर्षाचा असेल, कमीत कमी 5 वर्ष, जास्तीत जास्त 10, 15, 20 वर्ष जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपली जी गुंतवणुकीचा परतावा मिळणार आहे तो कंपाऊंडिंग इंटरेस्टनी मिळणार आहे. आणि कंपाऊंडिंग इज द 8 वंडर ऑफ द वर्ल्ड असे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलेलं आहे. तर मग आपली गुंतवणूक ही पुढील भविष्यातील महागाईला, इन्फ्लेशनला आणि आपल्या पुढील गरजा पूर्ण करणारी असणार आहे. तर तुम्ही म्युच्युअल फंडबद्दल खरंच विचार करा. आणि जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये किंवा SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही आजच्या आज माझ्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8275921382, 8275921382. तुर्तास एवढंच. धन्यवाद.